जी छोटी झाडं आहेत ती 10 वर्षाच्या आतली आहेत, ती नंतर लावली गेलेली आहेत. ते काढावी लागतील. त्याच्यामध्ये बाबुळची झाडं आहेत, अजून दुसरे काशीची झाडं आहेत, काही रेनट्री आहेत, हे सुद्धा या ठिकाणी उगवलेले आहेत. मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था, महत्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे करणं अपरिहार्य आहे. आणि म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे. प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये. आदरणीय गिरीश भाऊ, झाली की आता 10 वर्ष तुमची राजकारणात, तुम्हाला काढून टाकलं तर चालेल का? जनता लय सुज्ञ झालीये भाऊ. आम्ही इथं वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे असं म्हणत आलेलो आहेत. आणि तुम्हाला हिंदू धर्माचा, हिंदू संस्कृतीचा, इथल्या साधूंचा इतिहास माहित नाहीये का? अरे या धरावरती झालेल्या प्रत्येक त्या महान साधूने त्या झाडांमध्ये राहूनच, त्या जंगलांमध्ये राहूनच तपश्चर्या केली आहे आणि भगवान देवाला प्रसन्न करून घेतलेलं आहे. साधूंना कोणत्या सुविधेची गरज नसते. त्यांना कायमस्वरूपी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हेच असतं. 10 वर्षाच्या आतील झाडं तुम्ही पिकवायला गेला होतात का? तुम्ही लावायला गेला होतात का तिथं? अरे यावर्षीच निसर्गाचा प्रकोप एवढा मोठा झाला की अगदी सगळेच हादरून गेले होते. आणि निसर्गावरती तुम्ही जर रोज असा घाला घालणार असाल तर नक्कीच तुम्ही विनाशाकडे जात आहात. साहेब, तुम्ही म्हटलात एक झाड तोडलं तर आम्ही 10 लावूत, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्ही जर एक झाड कापायला गेलात तर त्या झाडाच्या समोर तुम्हाला 100 माणसांना कापावं लागेल. कारण की आमच्यासाठी वृक्षवल्ली हे आमचे सोयरे आहेत. आम्हाला ती अतिशय प्रिय आहेत. तुम्ही सुविधा करा, इतर ठिकाणी खूप साऱ्या सुविधा करण्यासाठी जागा आहेत, पण इथल्या वनांना तुम्ही जर नख लावणार असाल तर नक्कीच तुम्हाला पण धडा शिकवावा लागेल. आणि तुमचे पण 10 वर्ष झालेले आहेत म्हणून तुम्हाला बी काढून टाकावं लागेल. तपोवनला हात लावला तर याद राखा, तपोवनसाठी 1 नाही, 1000 नाही, लाखो माणसं पण मरायला तयार होतील, पण झाडं कापून देणार नाही.